रायझिंग अँड सरप्रायझिंग डिलिव्हरी इथे मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाली. गणेशजी बाविस्कर सर आणि त्यांच्या साथीला. याच दरम्यान आयोजकांच्या वतीनं नितेश पाटील यांना विनंती असेल आपण देखील मंचावरती यावं. आपलं देखील सहर्ष स्वागत. 4-0 अशी स्थिती आपण पाहत आहोत. कोलातला बॉल बॅटच्या आउटसाइड एज बॅकवर्ड पॉइंटला क्षेत्ररक्षक तैनात आहे. सिंगल इथून मिळेल. 2 धावा एकंदरीत 4 धावा संख्येच्या नंतर एक सिंगल आली. एकंदरीत धावफलकावरती बनल्या त्या 5 धावा धावफलकावरती आहेत. आदित्य मात्रे चांगली बॅटिंग करतायत. चांगला स्कोर जनरेट करण्याचा प्रयत्न त्यांनी केलेला आहे. गॅप शोधला, चौकार ठोकला, तदनंतर एक सिंगल घेतलेली पाहायला मिळालेली आहे. एक उद्योन्मुख असा वेगवान गोलंदाजी करत असताना आपण पाहत आहोत. यावेळेचा बॉल हलक्या हाताने ड्राईव्ह केलाय. जतीनजी पाटील यांच्या माध्यमातून गोलंदाज तनुज कोहलीसाठी पारितोषिक आलाय. विकेट हॅट्रिक साठी 500 रुपयाचं कॅश प्राइज त्यांच्याकडून देण्यात येईल. परंतु आता मला वाटतं हॅट्रिक या षटकामध्ये तर पॉसिबल नाहीये. केवळ 2च बॉल बाकी राहिले. 4 चेंडूचा खेळ संपलेला इथे पाहायला मिळतो आहे. 6 धाबा धावफलकावरती आहेत. या पॉवरप्लेच्या षटकामध्ये तनुजने धाबा कमी खर्च केलेल्या पाहायला मिळाल्यात. चांगली गोलंदाजी. यावेळेला कबसला केला, गॅप शोधला, डीप मध्ये प्रोटेक्शन ठेवलंय. क्षेत्ररक्षक वेगाने येतोय. सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट करण्यात येईल. धाबा मिळतील त्या 2. वेगळ्याच अगदी शिताफीनं या धाबा गोळा केल्या गेलेल्या पाहायला मिळाल्यात. चांगल्या दर्जाचा संयम आहे. चांगल्या दर्जाची रनिंग बिटवीन विकेट पाहायला मिळते. मी मराठी या क्रीडानगरीमध्ये आपण आहोत. अनेक क्रीडानगरीला अनेक वेळेला आपण पाहिलं ना, छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव दिलं जातं, किंबहुना एखाद्या नेत्यांचं नाव दिलं जातं, किंबहुना मालकाचं नाव दिलं जातं. परंतु या मैदानाची ओळख मी मराठी म्हणून आहे. यावेळेचा बॉल ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न करण्यात येतोय. शॉर्ट फाईन लेगला क्षेत्ररक्षक तैनात. सिंगल कंप्लीट झाली आहे. सिंगल येत असताना पाहायला मिळते आहे. टॉस जिंकल्यानंतर जय हनुमान मोठी जुई या टीमच्या माध्यमातून आपण पाहिलं प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेण्यात आला. पहिल्या षटकाचा एकंदरीत खेळ संपला. पहिल्या षटकाच्या अंतिम स्कोर कार्डवरती धावा बांधल्या त्या 9 बिनगडी बाद. प्रथम बॅटिंग करत असताना अनिल स्मृती गोवटने टीमची धावसंख्या धावफलकावरती आहे 9-0. महेंद्र भोईर यांच्यासाठी सुवर्ण संधी आहे. एका हातामध्ये झेल पकडला तर प्रत्येक झेलसाठी स्वरांश इव्हेंट्स कलंबुसरे यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक आहे. यजमान संघ ज्या वेळेला मैदानाच्या आतमध्ये खेळतो ना, चला घाई करा, पण या गोष्टीकडे लक्ष देतात. चला घाई करा, कारण उद्या सकाळी ठीक 9 वाजता मॅच चालू होणार आहे आणि त्याकरिता आपल्याला प्रत्येकाला वेळेची बंधनं आहेत, ती पाळायला हवी. जतीनजी पाटील यांच्या माध्यमातून आणखीन एक गोलंदाजी मार्कवरती दाखल होत आहेत. येस चाळके येतात आणि त्यांच्यासाठी देखील कॅश प्राइज 500 रुपयाचा कॅश प्राइज आहे. गोलंदाजी मार्कमध्ये अजय भोईर येत असताना पाहायला मिळतोय. अजय भोईर गोलंदाजी मार्कवरती येत असताना पाहायला मिळत आहे. पुढचा बॉल लोअर फुल टोस समोर खेळला, मिड ऑनला बीट केलाय, डाऊन दी ग्राउंड, चेंडू सीमारेषेच्या बाहेर, चौकार. कोलातला बॉल थेट यष्टीरक्षकाचा भेद घेतोय. काय गोलंदाजी इथे पाहायला मिळाली. अपील उचलून धरण्याचा प्रयत्न करण्यात आला होता अजय भोईर यांच्या माध्यमातून. वेग प्रचंड आहे त्यांच्याकडे, जिथे मात्र दर्जेदार गोलंदाजी ते करत असताना पाहायला मिळतात. चांगला टप्पा इथे पाहायला मिळाला. वेग चांगला आहे. मोठी जुई गाव म्हटल्यानंतर भोईर आणि मला हर्षद भोईर यांची आज आठवण होते. आज त्यांची कमी जाणवते. दुःखद घटना घरी घडल्यानंतर आज आवर्जून त्यांची अनुपस्थिती पाहायला मिळते या स्पर्धेच्या माध्यमातून. आडवा बाटणे ऑन साईडला, बॉलला दिली दिशा,
मॅचची बदलणार दशा. धाव मिळतील त्याच्यावर. हा येतोय फाईन लेग सीमारेषेच्या बाहेर. चौकार चौकारात असताना पाहायला मिळाला. फाईन लेगला इथे केवळ दिशा दिली. ऑन साइडला ऑन दी टोज ऑन इज अ हिप ऑन साइडला टर्न केला आणि तिथे चौका ठोकलाय. पुढचा बॉल. पुन्हा पुन्हा तेच प्रयत्न. यावेळेला हुक केलाय. धावानं हुक केला. धाव मिळतील त्याच्यावर. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. लगातारच्या 2 बॉल वरती आदित्य मात्रेचा क्लास दाखवणारा हा चौकार. गावातील खेळाडू आहेत ते तुम्हाला स्क्रीनवरती पाहायला मिळतात. डगआउट्स आहे हा खेळाडू कक्ष आज एक नाही तर 30 खेळाडू एका ठिकाणी पाहायला मिळालेत. पुढचा बॉल. यावेळेला सॉफ्ट हँडने केले होते. हलक्या हाताने मिड ऑफला चेंडूला ट्रॅव्हल केलंय. सिंगल येत असताना पाहायला मिळते. आघाडीची जोडी जमली आहे. दोन्ही फलंदाज चांगल्या दर्जाची बॅटिंग करतात. धावफलकावरती बनला ते एकंदरीत 22, ज्यामध्ये कॉन्ट्रीब्युशनचा विचार जर का आपण केला आदित्य मात्रेचा सर्वाधिक जास्त कॉन्ट्रीब्युशन पाहायला मिळालं. 20 वरती तो नॉट आउट बॅटिंग करतोय. त्यामध्ये एक सिंगल संकेतच्या बॅटमधून प्लेड ऑन बॅक टू द पेव्हिलियन. पहिला धक्का. संकेत मात्रे बॅक टू द पेव्हिलियन. आणि नंबर लागला. तो बाद होऊन तंबूच्या आचऱ्याला परतत असताना पाहायला मिळतो. हे विहंगम दृश्य तुम्ही स्क्रीनवरती पाहत आहात. हे चंद्राचं विहंगम दृश्य या स्क्रीनवरती दाखवण्यात येत असताना पाहायला मिळत आहे. खरं तर साईब्रीत लाईव्ह जे काही सर्व काही दाखवण्याचा प्रयत्न इथे करत असताना पाहायला मिळत आहे. अशा मध्यरात्री आपण आहोत. गुलाबी थंडी आहे आणि गुलाबी थंडीमध्ये मोठी जुईमध्ये असल्यानंतर क्रिकेटचा कारभार पुढे पुढे सरकत असताना पाहायला मिळत आहे. धावफलकावरती धावा एकंदरीत बनलेल्या पाहायला मिळाल्या. ते एकंदरीत 22 आहेत. मैदानाचं विहंगम दृश्य हे मी मराठी मैदान हे क्रीडांगण तुम्हाला स्क्रीनवरती पाहायला मिळत आहे. खरं तर मोठी जुई गावामध्ये आल्यानंतर मी गेल्या काही वर्षापासून या मैदानावरती आल्यानंतर या ठिकाणावरती आल्यानंतर एक मैदान जे सातत्याने आपल्यासाठी उपस्थित राहायचं उपलब्ध व्हायचं जे आता अवेलेबल नाही आहे. परंतु त्या मैदानाची लज्जत तर काही वेगळीच होती. त्या मैदानावरती सर्वाधिक बिझिएस्ट मैदान म्हणून पाहिलं जायचं. धावफलकावरती 22 आहेत. एक फलंदाज बाद. गोलंदाजीमध्ये फेरबदल करण्यात येत आहे. तनुज कोळी आला आणि तनुज कोळीला आता मात्र विकेट हॅट्रिक साठी 1000 झालेत. जतीनजी पाटील यांच्या माध्यमातून 500ची वाढ केली आहे त्यांनी, कारण विकेट हॅट्रिक झाली नव्हती मागील षटकामध्ये. पुढचा बॉल. या बाला जिथे मात्र बॅटची आउटसाइड एज घेतली आहे. गल्ली रिजन मध्ये चेंडू ट्रॅव्हल झालाय. धाव मिळते ती केवळ 1. संघाची धावसंख्येमध्ये भर पडत असताना पाहायला मी ते एकेरीच्या मदतीने धावफलकावरती धावा बनल्यात. ते एकंदरीत 24 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. चिर्लेकर बा आज या स्पर्धेच्या माध्यमातून ते खेळतात. 23 धावा धावफलकावरती आहेत आणि उद्या पुन्हा एकदा उरण प्रीमियर लीगच्या आयोजकाच्या भूमिकेमध्ये देखील आपण त्यांना पाहत आहोत. फलकावरती धावा एकेरीच्या मदतीने 23 बनलेले आहेत. 23 ऑन दी बोर्ड. लॉस ऑफ 1 विकेट. पार्टनरशिप बिल्ड करावी लागेल जिथे मात्र पूर्वार्धामध्ये आपण बॅटिंग करतोय. यावेळेला ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. उंची जास्त लांबी कमी. क्षेत्ररक्षक स्वतः गोलंदाज चेंडूच्या खाली. बोल्ड अँड कॉट. 1 मोर विकेट डाऊन. आणखीन एक धक्का. दुसरा फलंदाज मैदानाच्या बाहेर. सुरत वर्तक देखील बॅक टू द पेव्हिलियन. महेंद्र भोईरसाठी एक सुवर्ण संधी आहे. दामिनी वहिनी यांच्याकडून 5000 रुपयाचं पारितोषिक आहे एका झेलसाठी.
एक सुवर्ण संधी आहे महेंद्र भोईरसाठी. खरं तर ग्रीष्माची मम्मी आणि आमचे मुख्य आयोजक मयूरदादा यांच्या अर्धांगिनी दामिनी पाटील वहिनी यांच्या माध्यमातून महेंद्र भोईरसाठी सुवर्ण संधी आहे. 5000 आकडा आहे, अगदीच ATMचं पासवर्ड आहे 5000. झेल पकडा आणि हा पासवर्ड टाकल्यानंतर आपल्या अर्थात जीप वेळा पैसे जमा होणार आहेत. अतिजी गावण साहेब यांच्या माध्यमातून समालोचनासाठी 200 रुपयाचा कॅश प्राइज आमच्यासाठी आलेला आहे, त्यासाठी विशेष करून आभार. चला नेक्स्ट मॅच दोन विनर खेळतील याकडे लक्ष वेधूया. टॉस साठी या फलकावरती 23 ला 2. खोलातला बॉल यष्टीरक्षकाचा भेद घेतलेला पाहायला मिळालेला आहे. हा चेंडू थेट यष्टीरक्षकाचा भेद घेतोय. गोलंदाजी चांगल्या दर्जाची होत असताना तनुज कोळीच्या माध्यमातून पाहायला मिळालेली आहे. नेक्स्ट मॅच दोन विनर्स खेळणार आहेत. एका बाजूला संघ पाहायला मिळेल तो अर्थात मूर 11 गोवटणे आणि त्याच्या अगेन्स्ट खेळ अन्वी निस्टी 11 चिरले. दोन्ही टीम कॅप्टन चला त्वरित या टॉस साठी. नेक्स्ट मॅचचा टॉस. पुढचा बॉल यावेळेला ऑन साइडला टर्न करण्याचा प्रयत्न दिशाहीन राहिलाय. गणेश बाविस्कर इथे नो बॉल आहे. नो बॉल इथे मात्र पाहायला मिळाला आहे. गोलंदाजाला दंडित करण्यात आला अंपास. ओव्हर स्टेपिंग आहे का? हो ओव्हर स्टेपिंग आहे. एबीपी माझाची टॅगलाईन जास्तीची पसंत आली आहे वाटतं तनुज कोळीला. एबीपी माझाची टॅगलाईन आहे नेहमी एक पाऊल पुढे. हा एक पाऊल पुढे टाकलाय या गोलंदाजाने. अवांतर धाव येते. धावफलकावरती 24 बनल्या. 2 फलंदाज बाद. अतिरिक्त धाव येत असताना पाहायला मिळते. संघाची धावसंख्या अतिरिक्तच्या मदतीने 24 वरती जाऊन पोहोचत असताना पाहायला मिळते. रायगड ठाण्याची मॅच ज्यांच्या उपस्थितीशिवाय कदापि होऊ शकत नाही असे गणेशजी बाविस्कर यांना तुम्ही पाहताय. ते म्हणताय तू कुछ कर. पुढचा बॉल खोला टाकला होता. चेंडू डाऊन द ग्राउंड खेळलाय. क्षेत्ररक्षक तैनात आहे. सिंगल मिळेल. केवळ एकेरी येते. दुहेरीचा प्रयत्न करण्यात आलाय परंतु इथे केवळ एक सिंगल. ऑपॉर्च्युनिटी मिस केली होती फ्री हिटच्या बॉलची. स्ट्रायकर येण्यावरती ज्यावेळेला बॅटर प्रितेश वर्तकला आपण पाहिलं होतं. चला नेक्स्ट मॅचच्या टॉस साठी आपण लक्ष वेधतो आहोत. टॉस साठी या दोन्ही टीमचे कॅप्टन मूर 11 गोवटणे आणि त्याच्या अगेन्स्ट अन्वी निस्टी 11 चिरले. दोन्ही टीमचे कॅप्टन रिपोर्टिंग करा. खोलातला बॉल ऑन साइडला जिथे लॉफ केला होता. डीप मिड विकेटला क्षेत्ररक्षक तैनात. इथे हेजिटेशन पाहायला मिळाला. धाव घेण्यासाठी पुढे सरसावला. रनआउटच्या स्वरूपामध्ये माघारी परतावा लागणार आहे. प्रितेश वर्धक रनआउटच्या स्वरूपामध्ये. तिसरा धक्का. फलंदाज बाद. तुमची भूक अत्यंत आवश्यक आहे. नेक्स्ट मॅच मध्ये कृतज्ञ मडवीला तुम्ही पाहाल आणि त्याच्या अगेन्स्ट निशांत बर्तक. हे दोन्ही चर्चेतील खेळाडू आहेत. एक चांगली मॅच तुम्हाला पाहायला मिळणार यात तीळ मात्र शंका नाही. एक बिग बॅटल बिग फाईट नेक्स्ट मॅच मध्ये तुम्ही पाहणार आहात. परंतु जिथे मात्र मैदानाच्या आतमध्ये आणखीन एक फलंदाज दाखल होतोय. प्रणील वर्तक मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी येत असताना पाहायला मिळतो आहे. इनॅट नंबर 5 5व्या क्रमांकावरचा बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. तनुष कोळीच्या नावावरती विकेट हॅट्रिक आलेली नाहीये. त्याचा 1000 रुपयाचा कॅश प्राइज त्याच्यापासून दूर गेलं. यावेळेला ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. शॉर्ट फाईन लेग 30 सर्कलच्या आतमध्ये परंतु अपीलला उचलून धरलंय. आणखीन एक धक्का लागेल. लेग बिफोर स्वरूपामध्ये आणखीन एक फलंदाज बाद. प्रणील वर्तकला आपण पाहत आहोत. 4 फलंदाज बाद झालेले पाहायला मिळालेत. ओव्हर संपलेली पाहायला मिळते. षटक 3 संपलेत. 3 षटकांचा खेळ संपला. पाण्याची मागणी करण्यात येते.
पाण्याची मागणी करण्यात येते. चला 12वा खेळाडू पाणी मैदानाच्या आतमध्ये जाऊ द्यात. हो, एक सर्वाधिक मोठा प्रश्न आताही उपलब्ध होतो की जो मात्र जानेवारी महिन्यामध्ये आणि गुलाबी थंडीमध्ये पाण्याची आवश्यकता खेळाडूंना जास्तीची भासते. पाणी तुम्ही जेवढं मागाल तेवढं तुम्हाला मिळेल, ते उपलब्ध आहे. फलकावरती धाबा 4 षटकांच्या, जिथे 4 फलंदाज बाद झाल्यानंतर 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावरती केवळ आणि केवळ जिथे आपण पाहतोय ज्या धावफलकावरती धाबा आहेत त्या 26 ऑन दी बोर्ड. धाबा तितक्याशा आलेल्या नाही आहेत. गोलंदाजांचं सरशी राहिलेली पाहायला मिळाली आहे आणि याचंच कारण फलंदाजांना फरशी मिळालेली पाहायला मिळाली. वर चष्मा आपण म्हणतो ना, ती इथे पाहायला मिळते आहे. गोलंदाजांची पाहायला मिळते, फलंदाजांची त्रेदा तिरफीट उडवून टाकली आहे त्यांनी. धाबा दिलेल्या नाहीत. गोलंदाजी चांगली झाली आहे, फलंदाजांना दूर ठेवलाय. किंबहुना अगदी त्याच वेळेला आपण असंही म्हणू शकतो ना की या मैदानाचा भौगोलिक आराखडा चांगला ठाऊक आहे. त्या कारणास्तव कामगिरी चांगली होत असताना पाहायला मिळाली. हा बॉल खाली राहिला, यष्टिरक्षकाचा भेद घेतो. डॉट बॉलने सुरुवात झाली. गोलंदाजी मार्कवरती परेश पाटील दाखल होत असताना आपण पाहत आहोत. परेश पाटील गोलंदाजी मार्कवरती येत असताना पाहायला मिळतात. क्लब बॉयज ग्रुप मोठी जुई यांच्या माध्यमातून आयोजित ग्रीष्मा एंटरप्राइजेस चषक 2026 प्रमुख आयोजक आदरणीय मयूर शेठ पाटील साहेब. ग्रीष्मा एंटरप्राइजेस सर्वे सर्वा यावेळेला ड्राई केलाय डाऊन द ग्राउंड. क्षेत्ररक्षक तैनात. सिंगल मिळतीये, केवळ एक धाव येते. एक एक धाव सर्वाधिक महत्वाची आहे. थेंबे थेंबे तळे साचे. एका धावेने मोठी धावसंख्या उभी करता येते. क्रिकेटमध्ये आपण म्हणतो ना, एखाद्या गवंडी म्हणावं लागतं फलंदाजाला. विटेवरती वीट रचत गवंडी जसा भिंत उभी करतो तशी धावेवरची धाव रचत धावांची एक मोठी भिंत उभी करावी लागणार आहे. पडझड झाली या संघाची. पुढचा बॉल खोलातला उजव्या शीच्या बाहेर. यष्टिरक्षकाचा भेद घेईल. डॉट बॉल येत असताना पाहायला मिळत आहेत. एका मागोमाग एक चेंडू निर्धाव आल्यात. आता मात्र परेश पाटीलचे चेंडू काही न समजणारे न उमगणारे राहिलेत. गोविटणे संघाचा कर्णधार इथे आलेला आहे. चिरळे संघाचा कर्णधार अद्याप इथे आलेला नाही. काही वेळात आपण इथे आलात नाही तर आपला पॅनल्टीला सामोरं जावं लागेल. आर्यन आणि त्याच वेळेला मी सार्थकलाही पाहिलं होतं. त्यावेळेचा बॉल उजव्या यशीच्या बाहेर पाहायला मिळाला. सिंगल येते. चला, दोन्ही टीमचे कॅप्टन आलेत. दोन्ही टीमचे कॅप्टन आलेत. असा थोड्याच वेळामध्ये आपण टॉस करणार आहोत. कदाचित षटकांमध्ये कपात करण्यात येईल का आयोजकांकडून माहिती जशी येईल. पुढचा सामना हा 4 षटकांचा राहणार आहे. इथून पुढे होणारे सामने हे 4 षटकांचे राहतील. याच्याकडे लक्ष वेधूयात, कारण पहिला सामना 5 षटकांचा, पुढचे सामने 4 षटकांचे. 2च्या आत घरात बघूया आपण. धावफलकावरती धावा जिथे मात्र 28 आहेत. खोलात टाकलेला बॉल इथे घडते तरी काय. सैरा वैरा पळून चालता कामा नये याचा उल्लेख मी याच आधी केला होता. आणखीन एक फलंदाज रनआउटच्या स्वरूपामध्ये. 5वा धक्का. 28ला 5 बाद. उरण तालुक्याचं क्रिकेट मी जवळून पाहिलं. 2016 पासून मी या उरण तालुक्याशी जुडलोय. लोअर फुलटोज होता. ऑन साइडला टर्न करण्याचा प्रयत्न. फंबल झालाय. सिंगल मिळाली. दुहेरीचा प्रयत्न करण्यात येतोय. फाईन लेगला चेंडू सीमारेषेच्या दिशेने ट्रॅव्हल झालाय. धावा किती आल्यात? एकंदरीत 3 तर पळून पूर्ण झालेल्या पाहायला मिळाल्यात. पंचांचा इशारा येणं बाकी आहे. डीआरएलची मागणी करण्यात येत आहे. पंचांनी सांगितलं, होय डिसिजन रिव्ह्यू सिस्टीमचा वापर मी स्वतः करतोय. या तिसऱ्या पंचांना आपण लक्ष वेधूयात. विशालजी पाटील सर आपल्यासोबत जॉईंट होतील आणि हा निर्णय देण्यात येईल. वेस्ट साईड किती आहे ती पाहिली जाईल. एकंदरीत या आपण वेस्ट साईड पाहत आहोत. मी या गोष्टीचा उल्लेख करत होतो की 2016 पासून मी या उरण तालुक्याच्या क्रिकेटशी जुडलो. इथे पाहिलं तर खऱ्या अर्थानं खेळाडू हे सर्वाधिक जास्त जॉबला जाणारे आहेत. उद्योगधंदेवाले आहेत. बिझनेसमॅन आहेत. आणि या कारणास्तव आपण पाहिलं ना की स्पर्धा थोड्याशा उशिराने चालू होतात. परंतु या वर्षी ग्रीष्मा एंटरप्राइजेसने अनोखा विक्रम नोंदवलाय. उद्घाटनी या 16चा दिवस असून देखील 8:30 वाजेपर्यंत बॉल डिलिव्हर्ड होणं ही उरण तालुक्यामध्ये तितकंच सोपी गोष्ट नाहीये.
आणि रात्री जर का तुम्ही 1 ते 2 वाजेपर्यंत सामने संपवता तर एक सर्वाधिक मोठी उपलब्धी म्हणता येईल. आयोजकांनी सांगितलं उद्या ठीक 7 वाजता पहिला बॉल डिलिव्हर्ड होणार आहे आणि त्याकरिता उद्याच्या दिवशीचे लॉट्स आम्ही आपल्यापर्यंत पोहोचवतो. पहिला सामना गावदेवी कळवे संघ खेळणार आहे. सुशांत मोकल अँड कंपनी तुम्हाला पहिल्या मॅच मध्ये पाहायला मिळेल. वाघिलीवाडा केडीएच वाघिलीवाडा या नावाने नाही तर ACC ब्लॉक पार्टनर्स वाघिलीवाडा या नावाने संघ खेळेल. फेअर डिलिव्हरी उद्याच्या दिवसाचा पहिला सामना हा गावदेवी कळवे आणि त्याच्या अगेन्स्ट ACC ब्लॉक पार्टनर वाघिलीवाडा या टीमच्या अगेन्स्ट पाहायला मिळेल. बॅटला बॉल ब्रश झाला होता का अंपायर्स? होय, बॅटने आला होता. एकंदरीत 3 धावा. संघाची धावसंख्या या तिहेरीच्या मदतीने वधारेल. धावफलकावरती 31 आहे. 4 षटकांचा खेळ संपला. 5 फलंदाज बाद. पूर्वार्धाचा खेळ मैदानाच्या आतमध्ये रंगतोय. बॅटिंग करतोय टॉस हरल्यानंतर मैदानावरती अनिल स्मृती गोवटने संघाला आपण पाहत आहोत. उद्याच्या दिवशी 7 वाजता सामना चालू होतील याच्याकडे लक्ष वेधूयात. आयोजकांनी सांगितलेलं आहे की एक संघ जो हाजीर आहे ना तो वजीर आहे. इथे उपस्थित असणारा जर का एक कर्णधार उपस्थित असेल तर तो टॉस विन दिला जाईल. जो कर्णधार इथे उपस्थित नाही आहे तो टॉस पराभूत झालेला असणार आहे. दोन्ही संघ उपस्थित नसतील तर दोन्ही संघांना 4 षटकांची सामना खेळावा लागेल. जर ती मॅच 4 षटकांची असेल तर ती तुम्हाला 3 षटकांची खेळावी लागेल. याच्याकडे आपण आवर्जून लक्ष वेधूयात. जितका उशीर तितका षटकांमध्ये कपात. 31 धावा धावफलकावरती आहेत. 5 फलंदाज बाद. गोलंदाजीमध्ये शुभच आणि अंतिम षटक यश चाळकेला गोलंदाजी मार्क मध्ये इन्व्हाइट करण्यात येत असताना पाहायला मिळत आहे. अजूनही मैदानाच्या आतमध्ये जिथे प्रणित वर्तक आणि त्याच्या साथीला आदित्य मैदानाच्या आतमध्ये उभा आहे. यावेळेचा बॉल ऑन साइडला लॉफ्ट केला होता. डीप मध्ये प्रोटेक्शन ठेवण्यात आलंय. धावा मिळत आहेत. एकंदरीत 2 धावा कंप्लीट होत असताना पाहायला मिळाला. आदित्य मात्रेच्या बॅटमधून 2 धावा येत असताना पाहायला मिळाल्या. आज आणखीन एक विक्रम नोंदवला जातोय की काय, कारण कृतज्ञ मडवी अर्थात करण मडवी आघाडीला आला होता आणि 10व्या क्रमांकाचा बॅटर येईपर्यंत तो मैदानाच्या आतमध्ये उभा होता. आज आदित्य मात्रेला आपण पाहिलं तर तो आघाडीला आलाय आणि तो अजूनही मैदानाच्या आतमध्ये तग धरून उभा आहे. 17 चेंडू त्याने एकंदरीत फेस केलेले पाहायला मिळाले. धावफलकावरती त्याच्या बॅटमधून 24 आल्यात. आदित्यच्या बॅटमधून 24 धावा येत असताना पाहायला मिळाला. संघाची धावसंख्या 33ला. 5 फलंदाज बाद आपण पाहतोय. धावा हव्यात. धावांसाठी जी जद्दोजहद मेहनत तुम्हाला करावे लागेल. न हारता न थकता न थांबता प्रयत्न करणाऱ्यांसमोर कधी कधी नशीब सुद्धा हारतं. पुढचा बॉल. प्रयत्न चांगले ठेवावे लागणार आहेत. यावेळेला कट करण्याचा प्रयत्न डीप पॉइंटला. क्षेत्ररक्षक तैनात. सिंगलला डबल मध्ये इथूनही कन्वर्ट करण्यात आलंय. धावा मिळतात ते एकंदरीत 2. मागील 2 सामने 18 बॉल 24, 18 चेंडू 26 या डिफेंड झालेले आहेत. त्या कारणास्तव मैदानाच्या आतमध्ये एक धाव सर्वाधिक महत्वाची आहे. धावफलकावरती धावा एकंदरीत या दुहेरीच्या मदतीने पुनश्च वधारेल. 35 ऑन दी बोर्ड आहेत. 35 धावा धावफलकावर. आदित्यचा हा फटका ऑन साइडला हवेमध्ये आहे. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये झेल टिपण्यात आलाय. आणखीन एक धक्का. आदित्य मात्रे बाद.
सरप्राइझिंग पॅकेज होता. बॅटर ज्या रीतीने बाद होत असताना पाहायला मिळाला. थेट बाद होऊन तंबूच्या आचऱ्याला परतेल आणखीन एक फलंदाज आदित्य म्हात्रे बॅक टू द पेव्हिलियन. दोन आदित्य अनिकेत म्हात्रे बाद झालेला पाहायला मिळाला. आदित्य म्हात्रे याआधी बाद झालाय. फलंदाजांची एका मागोमाग एक पडझड इथे पाहायला मिळते. पथ्याच्या बंगल्याप्रमाणे ही इनिंग लडखडली आहे. एका मागोमाग एक फलंदाज बाद झालेत. भेदरलेल्या सशाप्रमाणे आता अवस्था होऊ लागली आहे. सुखकारक जागा ही केवळ डगआउट आहे. यावेळेला ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न. डाऊन द ग्राउंड चेंडू मात्र ट्रॅव्हल होईल. सिंगल मिळेल. एकेरी धावी येत असताना पाहायला मिळते. एकापेक्षा जास्तीचं काही नाही. संघाची धावसंख्या एकेरीच्या मदतीने धावफलकावरती 36 बनल्यात. 36 लॉस ऑफ 7 विकेट. बॅटिंग करत असताना अनिल स्मृती गोवटने या टीमची धावसंख्या धावफलकावरती आपण पाहतो. शेवटचा आणि अंतिम षटक. यशला गोलंदाजी मार्कवरती. पुढचा चेंडू फुल लेनचा यावेळेला ऑन साईडला टर्न करण्याचा प्रयत्न करण्यात येतोय. मिड विकेटचा क्षेत्ररक्षक येईल. सिंगल मिळाली. द्वेरीचा प्रयत्न करण्यात आलाय. सेकंड रन देखील कंप्लीट झाली आहे. पहिल्या 2 षटकामध्ये 22 धावा कुठून करणारा अनिल स्मृती गोवटने संघ 5 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावरती केवळ आणि केवळ बनवलेल्या पाहायला मिळाल्यात. त्या 38-39 धावसंख्येचं लक्ष या सामन्यामध्ये सेट झालंय. 39 रनचं टार्गेट आहे. चालय आपण नेक्स्ट मॅचचा टॉस करतोय. प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये जिथे नेक्स्ट मॅचचा टॉस होईल जिथे पाहायला मिळेल मूर 11 गोवटणे आणि त्याच्या अगेन्स्ट खेळ अन्वी निस्ती 11 चिरले. विलाजी कामोटकर साहेब यांना मी विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते नाणेफेकीचा कौल करण्यात येईल आणि जिथे या आपण आवाजामध्ये बदल करूयात आणि आवाज ऐकूया जिथे टॉसच्या प्रसंगी अक्षयजी पाटील सर आणि ते जॉईंट होत असताना पाहायला मिळतील. नक्कीच आपण पाहतोय एसीसी मोठीदुई संघाचे वरिष्ठ खेळाडू इथे आपण प्रेझेंटेशन बॉक्समध्ये पाहतोय. एका बाजूला सार्थक चिरले संघाचा सरसेनापती कर्णधार आणि दुसऱ्या बाजूला साहिल गोवटणे संघाचा सरसेनापती कर्णधार. या 2 संघांमध्ये नाणेफेकीचा कौल केला जातोय. सन्माननीय आपले पाहुणे त्यांच्या शुभ हस्ते इथे मात्र नाणेफेकीचा कौल करतोय. इथे मात्र नाणेफेकीचा कौल जिंकलाय गोवटणे संघानं. काय निर्णय असेल आपला? क्षेत्ररक्षण करू आम्ही. प्रतिस्पर्धी संघ चिरलाय. किती धावसंख्येवर थांबवणार प्रतिस्पर्धी संघाला? काय नाही, चांगली गोलंदाजी करण्याचा प्रयत्न करू. स्पर्धेच्या आयोजनाबद्दल आपलं काय मत आहे? आयोजन खूप सुंदर आहे आणि आम्हाला खेळण्याचा चान्स दिला त्याबद्दल धन्यवाद. चला तर शुभेच्छा असतील आपल्याला. देऊया दोन्ही संघांना आपण शुभेच्छा आणि कॉम बॉक्समध्ये जाऊया. पहिलं सत्र संपलंय आणि दुसऱ्या सत्राला मात्र इथे सुरुवात केली जाईल. साईड आपण जे पडदे लावलेत बघा तर त्या पडद्यावरती बरेचसे प्रेक्षक बसलेले आहेत. तर आपण कृपया करून बाजूला बसायचं. बाजूला बरीचशी जागा आहे बघा. पॅव्हेलियन कक्ष देखील आहेत. विलासजी कामोटकर साहेबांचा इथे शुभ सन्मान घेतला जाईल. आयोजकांना विनंती करते विलास कामोटकर साहेबांचा शुभ सन्मान आपण इथे या आजच्या या ग्रीष्मा इंटरप्राइजेस चषकाच्या निमित्तानं आपण इथे घेऊया. वरिष्ठ खेळाडू आहेत एसीसी मोठीदुई संघाचे विलास कामोटकर. त्यांचा शुभ सन्मान इथे घेतला जाईल. एवन जोडी केतन पाटील आपण अतिथी कक्षामध्ये यायचं आहे. चलो 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 चलते हैं क्लब बॉयज ग्रुप मोटीदुई ऑर्गेनाइज बाय ग्रीष्मा इंटरप्राइजेस ट्रॉफी 2026 के इस प्रतियोगिता में पहले सत्र का खेल हुआ. पहले सत्र में यहाँ पे कुल मिला के रन संख्या ऑन बोर्ड आपको देखने को मिलेंगी 38 रन. 39 रन की आज से आवश्यकता होगी. 39 रन की आवश्यकता होगी जीतने के लिए मोटीदुई टीम के लिए. इस बार मोटीदुई के दर्शक काफी मात्रा में काफी तादाद में आप देखने को मिलेंगे. दर्शकों से कच्चा खच भरा हुआ ये मी मराठी मैदान और इस क्रिकेट का आनंद उठाते हुए ग्रीष्मा इंटरप्राइजेस ट्रॉफी 2026 की प्रतियोगिता. 39 रन की आवश्यकता होगी. 30 गेंदे 39 रन की आवश्यकता. कौन होंगे बल्लेबाज, कौन निकल
40 रन आने वाले वक्त में आपको पता चलेगा। वक्त वक्त के हिसाब से बदलने वाला ये क्रिकेट की तरह कलर बदलने वाला ये क्रिकेट, उसका नाम है ग्रीष्मा इंटरप्राइजेस ट्रॉफी 2026। इस सत्र के बाद आपको लकी ड्रॉ कौन होगा मुकद्दर का सिकंदर, कौन लेगा ये यहाँ पे टावर देखना होगा। शायद मेरा भी नाम आ सकता है, शायद साई प्रीत के 5 टिकट कटवाए गए हैं, उनका भी नाम आ सकता है। 39 रन 30 गेंदे, 39 रन की आवश्यकता होगी। ओपनिंग के बल्लेबाज ऑन स्ट्राइक आप देख सकते हैं, बल्लेबाज श्रेयस पाटिल और उनके साथ बल्लेबाज है अक्षय पाटिल। केतनजी पाटील साहेब यांचं आगमन होत असताना पाहायला मिळत आहे। मी विनंती करेन केतनजी पाटील साहेब एवन जोडी म्हणून यांच्याकडे आवर्जून पाहिलं जातं। या आपलंही हार्दिक असं स्वागत ग्रीष्मा एंटरप्राइजेस चषक 2026 मध्ये। साहेब आपलंही हार्दिक स्वागत, या व्यासपीठावरती आपले हार्दिक स्वागत राहणार आहे। चला घाई करा, वेळेचा अपव्यय दुरुपयोग नको, लवकरात लवकर चला सुरुवात व्हायला हवी। पहली ओवर यहाँ पे शुरुआत की जाएगी गेंदबाजी मार के ऊपर। अतिश मात्रे स्ट्राइकर गेंदबाज इस्तेमाल किए जाएंगे। गोवटने और मोटी जुई, ये दो टीमों के बीच का मुकाबला। गोवटने की तरफ से स्ट्राइकर गेंदबाज अतिश मात्रे ऑन स्ट्राइक श्रेयस पाटिल, काफी बेहतरीन कमेंटेटर एज अ प्लेयर आज खेलते हुए। इस बार हल्के हाथों से कट के पॉइंट की तरफ 1 रन यहां से मुकम्मल किया जाएगा। यस डेफिनेटली अच्छी रनिंग बिटवीन द विकेट। शुरुआत की है 1 रन के साथ, अपना व्यक्तिगत खाता खोला श्रेयस पाटिल ने और टीम का भी 1 रन के साथ खाता खोला। 30 गेंदों में 39 रन की यहाँ पे आवश्यकता है, दरकार है। ये दरकार पूरी करते हुए श्रेयस पाटिल के बल्ले से आता हुआ ये पहला रन महत्वपूर्ण हो जाता है। शुरुआत अच्छी होनी चाहिए और शुरुआत 1 रन के साथ श्रेयस पाटिल अपनी टीम की करते हुए। तेज तर्रार गेंदबाज, इस बार लॉप किया है हवा में गेंद, इस बार स्ट्रेट ड्राइव, काफी बढ़िया क्रैकिंग स्ट्रेट ड्राइव यहाँ पे देखने को मिलेगा। सचिन रमेश तेंदुलकर साहब का जब जिस तरह से स्ट्रेट ड्राइव यहाँ पे देखने को बढ़िया लगता है ना, उस तरह से बल्लेबाज के बल्ले से आता हुआ ये स्ट्रेट ड्राइव। चौका अभी आया है, छक्का अभी बाकी है, आगाज किया है, अंजाम अभी बाकी है। आने वाले वक्त में चौकों की बरसात देखने को मिलेगी या नहीं मिलेगी, आने वाले वक्त में पता चलेगा। राइट मोर द विकेट गेंदबाजी करते हुए, जड़ में गेंदबाजी काफी बढ़िया, यहाँ पे डंडा उखाड़ दिया, होगी तेरी डांडी गुल। यहाँ पे गेंदबाज आतिश पावरफुल। अतीश भाई का नाम यहाँ पे सभी को मालूम है। पहला विकेट यहां से मैदान से बाहर होता हुआ आपको नजर आया, जिस तरह से एक चौका मारा, उसके बाद डंडी गुल की बल्लेबाज की अतीश बात्रेज गेंदबाज ने, तेज तर्रार गेंदबाज 3 गेंदे फेंकी जा चुके, 5 रन यहाँ पे ऑन बोर्ड आपको देखने को मिलेंगे। 27 गेंदे और 34 रन की आवश्यकता होगी। तीसरे नंबर के ऊपर बल्लेबाजी करने के लिए आ चुके हैं महेंद्र भोईर। ऑन स्ट्राइक आप देख सकते हो महेंद्र भोईर, जिस तरह से अजित वाडेकर हो गए, राहुल द्रविड़ हो गए, तीसरे नंबर के ऊपर बल्लेबाजी करते हुए सब बल्लेबाजों को हमने देखा है, लेकिन आज महेंद्र भोईर को तीसरे नंबर के ऊपर बल्लेबाजी करते हुए बढ़िया यहाँ पे लेग ग्लांस करना चाहते थे। डिप बैकवर्ड स्क्वायर लेग की तरफ गेंद यहाँ पे जाती हुई, वहां पे फील्डर दौड़ते हुए, यहाँ से गेंद को पकड़ा गया है और इकट्ठा किए हुए रन है 2। काफी अच्छी रनिंग बिटवीन द विकेट थी। टोटल रन संख्या स्कोर बोर्ड के ऊपर 7 रन, 1 विकेट के नुकसान के ऊपर। जय हनुमान मोटी जुई टीम यहाँ पे बल्लेबाजी करते हुए नजर आएगी। गेंदबाजी बार के ऊपर अतीश मात्रे अच्छी किफायती गेंदबाजी करते हुए 1 विकेट यहाँ पे चटकाया है। शुरुआती में जो ब्रेक थ्रू चाहिए था वो ब्रेक थ्रू दिलाया है।
अच्छी गेंद यहाँ पे लॉप किया हुआ इस सफर करती हुई गेंद, लेकिन वहां पे काऊ कॉर्नर की तरफ फील्डर बन जाएंगे दर्शक, गेंद जाएगी आउट ऑफ द पार्क, आता हुआ ये थन थन आता हुआ छक्का। सौभाग्यवती दामिनी मयूर पाटील यांच्या माध्यमातून पारितोषिक आलंय. 3 चेंडू 3 षटकार 10,000 रुपये, 3 चेंडू 3 चौकार 5,000 रुपयाचा कॅश प्राइज आहे. महेंद्र भोईर यांच्यासाठी खास करून हे आकर्षक पारितोषिक लगावण्यात आलेलं पाहायला मिळत आहे. 10,000 रुपये आणि त्यांचे बंधू मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करत आहे. तर आणखीन एक अनाउन्समेंट आहे. 3 चेंडू 1,000 रुपये 3 षटकार लगावले तर स्वरांश एंटरप्राइजेस कळंब भोसले यांच्या माध्यमातून, जी मात्र फलंदाज महेंद्रसाठी. चला म्हणजे 10 आणि हे 10 झाले 20 झाले. पासवर्ड है 6 6 और 6। बढ़िया बड़ा शॉट खेलना चाहते थे, बल्ले का बहीम सा किनारा लेते हुए फर्स्ट स्लिप में गेंद को यहाँ पे देखने को मिलेगी। लाउड अपील की जाएगी अंपायर से, तीसरे अंपायर की मांग की है, क्योंकि यहां से स्पष्ट अंपायर को देखने को नहीं मिला, इस वजह से अंपायर ने तीसरे अंपायर की मांग की। देखना होगा ये बल्लेबाज यहां से आउट है या नॉट आउट है, अंपायर यहां से देखेंगे, जांचेंगे, परखेंगे, उसके बाद बताएंगे, हम भी आपको बताएंगे। माइक्रोफोन के ऊपर हम अक्षय पाटिल हमारी आवाज आज सुनते हुए इस प्रतियोगिता के माध्यम से इस बार अंपायर की उंगली खड़ी, आउट, रन आउट का विकेट यहां से मैदान से बाहर होता हुआ, दूसरा विकेट मैदान से बाहर। श्रेयस पाटिल को यहां से चलता किया, व्यक्तिगत 1 रन बना के मैदान से बाहर होते हुए टोटल रन संख्या स्कोर बोर्ड के ऊपर आपको देखने को मिलेंगे 14 रन 2 विकेट के नुकसान के ऊपर। सतीजी कानडे यांच्या माध्यमातून देखील आलेले पारितोषिक आहे महेंद्र भोईर यांच्यासाठी. 3 चेंडू 3 चौकारासाठी 5,000 रुपयाचा कॅश प्राइज आहे. आता मात्र 10-10 20 झाले, हे 5 25 झाले. मयूर शेठ मेवण्यांसाठी काहीतरी यायला हवं तुमच्याकडूनही, मेवण्यांसाठी त्यांच्याकडून आलेले नाही आहेत. 20-25 हजाराचा पारितोषिक आहे 3 बॉल 3 षटकारांसाठी. क्या बात आहे. महेंद्र याच्या बॅटमधून ते पारितोषिक जिंकलं जाणार का हे देखील पाहणं तितकंशे औत्सुक्याचं राहील. इस बार महेंद्र भोईर जी 3 गेंदों में 3 छक्के, 3 गेंदों में 3 चौके लगाओ और 25,000 की धनराशि यहां से लेके जाओ। पासवर्ड है 444, दूसरा पासवर्ड है 666, ये 6 नंबर आने चाहिए। 25,000 रुपए की धनराशि है महेंद्र भोईर, अगर आपको मिली तो 20,000 आपके जेब में, 5,000 कमेंटेटर के जेब में जाएंगे, ये ध्यान में रखो। अक्षयजी पाटील थांबा, अजून पारितोषिक बाकी आहे. अरविंदजी भोईर यांनी सांगितलं की 3 बॉल 3 षटकार जर का लगावले महेंद्रांनी तर 5,000 रुपये. चला किती झाले आता मी गिनती विसरलो, 30 झाले, 30,000 झालेले आहेत. दमदार आमदार प्रीमियर लीग मध्ये गिनती विसरलो होतो, आज देखील तसंच वाटतं. 30,000चा पारितोषिक आहे महेंद्रसाठी. राकेश कोहली ने बल्लेबाज इस बार लॉप किया हवा में डीप बैकवर्ड स्क्वायर की तरफ, गेंद जाएगी इस बार 1 बाउंस बॉन्ड के बाद 4 रन के लिए। काफी बढ़िया कोऑर्डिनेशन देखने को मिला, टिप्पा गिरने के बाद उछाल प्राप्त करती हुई गेंद, कंधों का इस्तेमाल किया, डायरेक्शन दिया और गेंद जाएगी बॉन्ड के बाहर 4 रन। इस चौकों के बदौलत 18 रन स्कोरबोर्ड के ऊपर आपको देखने को मिलेंगे। महेंद्र भोईर ऑन फायर है, 30,000 रुपए की धनराशि है महेंद्र भोईर के लिए। लगातार 3 छक्के, लगातार 3 चौके, 30,000 रुपए की धनराशि। यहाँ पे डटा हुआ है खिलाड़ी महेंद्र भोईर, काफी प्रेम जताते हुए दर्शक महेंद्र भोईर के प्रति आपको देखने को मिलेंगे। 23 गेंदे 21 की आवश्यकता, लॉप करने की कोशिश की थी, टिप्पा गिरने के बाद उछाल प्राप्त करते हुए गेंद, यहाँ पे बल्ले का और गेंद का संपर्क नहीं हुआ, गेंद विकेट कीपर के दस्तानों में डॉट गेंद की समाप्ति होती हुई। महेंद्र भोईर यहाँ पे सोचता हुआ क्या करूं, 3 छक्के लगाओ 3 चौके लगाओ, 30,000 तो मेरे जेब में जाने वाले हैं, प्रयास तो करेगा। आने वाली यहाँ से 21 रनों की आवश्यकता होगी, दरकार होगी। महेंद्र भोईर ऑन स्ट्राइक, फिर से एक बार आड़े बैट से करने की कोशिश की थी, लेकिन गेंद यहाँ पे रहती हुई निचले स्तर के ऊपर सबमरीन डिलीवरी होती हुई। बैक टू बैक 2 गेंदे डॉट, वो अभी सोच के चक्कर में ना 2 गेंदे डॉट हुई है,
तो सोच रहा है कि चौका मारूं या छक्का मारूं, क्या मारूं, 30,000 तो मिलने वाले हैं। ये सोच में पड़ गया है खिलाड़ी। अरे भाई 30,000 की मत सोचो, टीम कैसे जीतेगी ये सोचो, ये महत्वपूर्ण आपके लिए है। 18 रन स्कोर रुका हुआ है, थम सा गया है 2 विकेट के नुकसान के ऊपर। बढ़िया, यहाँ पे इस बार लेग ग्लांस करना चाहते थे, लेग गली में यहाँ पे गेंद को पकड़ा जाएगा। तब तक के लिए इत्मीनान के साथ यहाँ पे लेग बाइज की 1 रन पूरी करते हुए दोनों बल्लेबाज। लेग बाइज का इशारा है, अच्छी गेंदबाजी करते हुए सराहना करना चाहूंगा संकेत मात्रे की, जिस तरह से शुरुआत की, एक चौका या शुरुआती सत्र में 2 गेंदें लगातार डॉट, उसके बाद 1 रन यहाँ से मुकम्मल की लेग ग्लांस के तहत। यहाँ पे लेग बाइज का इशारा भी अंपायर का, अभी आने वाली 20 गेंदें और 20 की जरूरत, 20-20 मतलब 20-20 का यह मुकाबला होगा। 20 गेंदों में 20 रन की आवश्यकता होगी। ऑन स्ट्राइक बल्लेबाज आप देख सकते हो राकेश कोहली, काफी तगड़े बल्लेबाज है। इस बार लॉप किया था, मारना चाहते थे काशी, गेंद चली गई वाशी। यहाँ पे शॉर्ट गली में गेंद को रोका जाएगा, 1 रन यहाँ से मुकम्मल किया। यहाँ पे 1 रन की यहाँ पे हिदायत देते हुए इस गेंद को, और इससे चलते चलते स्कोर बढ़ता हुआ स्कोर बोर्ड के ऊपर आपको देखने को मिलेगा 20 रन 20। अभी आने वाली यहां से गेंदें शेष होगी 19। इस बार लोप किया, आया आया आया, बल्लेबाज के बल्ले से ये छक्का आया। आपका मार्केट गिराया नहीं जा रहा है, आपका मार्केट उठाया जा रहा है। 30,000 रुपए की धनराशि है, आपका मार्केट उठाने में यहाँ पे 30,000 की धनराशि है। लगभग देखा जाए तो टोटल रन संख्या स्कोर बोर्ड के ऊपर 26 रन, 2 विकेटों के नुकसान के ऊपर जय हनुमान मोटी जुई टीम काफी स्ट्रॉन्ग जोन में आती हुई। 18 गेंदें और 13 की आवश्यकता है। 12 गेंदों में लगभग देखा जाए तो यहां से रन इकट्ठा किए 26, 2 विकेटों के नुकसान के ऊपर। आने वाली अभी 18 गेंदें 13 की आवश्यकता होगी। काफी तगड़ी बल्लेबाजी करते हुए राकेश कोहली और महेंद्र भोईर, क्या ताबड़तोड़ बल्लेबाजी। लगभग देखा जाए तो महेंद्र भोईर के बल्ले से अभी तक 2 छक्के और 1 चौका है। इसके बदौलत व्यक्तिगत 18 रनों का योगदान देते हुए 3 छक्के 3 चौके के लिए 30,000 रुपए की धनराशि है। इसके बावजूद भी यहाँ पे एग्जीक्यूशन काफी बढ़िया देखने को मिल रहा है, क्योंकि उनको मालूम है मेरे इस मोटी जुई टीम को मुझे जितवाना है। वो कोशिश करते हुए महेंद्र भोईर, काफी प्यार जताते हुए दर्शक महेंद्र भोईर के प्रति 30,000 रुपए की धनराशि लगभग यहाँ पे 3 चौके और 3 छक्के के लिए है। पटकी में गई, इस बार पुल किया, शॉर्ट आर्म पुल, वो हो भाई, आया आया आया, ये छक्का डिप बैकवर्ड स्कोर के ऊपर से आया। इस बार महेंद्र भोईर नहीं तो इस बार बल्लेबाज है राकेश कोहली। कोहली की टोली यहां से चलती हुई 17 गेंदे 7 रन की आवश्यकता। हिलो मत, देखते रहियो ग्रीष्मा इंटरप्राइजेस ट्रॉफी 2026 की जानदार शानदार यह प्रतियोगिता। 17 गेंदे 7 की आवश्यकता, नाक में दम करके रखा है दोनों बल्लेबाजों ने इस गेंदबाज के। फिर से एक बार उठा के मारा, ओ भाई, आया आया आया, ये आया चौका। ये जीत का परचम लहराने वाला चौका है कि क्या, क्योंकि अभी आने वाली 16 गेंदे 3 रन की आवश्यकता होगी। एक विशेष अनाउन्समेंट आम्ही करतोय पहा, आजच नाही तर यापुढे जे काही रात्र आपण स्पर्धा पुढे पाहायला मिळणार आहे, जी अनाउन्समेंट आम्ही तुमच्यापर्यंत करतोय ती विशेष आहे। पारितोषिक जे लावाल ते अतिजी गावण यांच्याकडे आवर्जून तुम्ही लवकरात लवकर जमा करा, कारण पारितोषिक जमा होणं गरजेचं आहे। अनाऊन्स करून चालणार नाही, तर ते जमाही झाले पाहिजेत। मीच नाही, इथून पुढे रात्रभर जेवढ्या स्पर्धा चालतील ते पारितोषिक जमा व्हायला हवीत। ऐसे लग रहा था कि महेंद्र सिंह धोनी के स्टाइल में छक्के की बदौलत मैच को फिनिश किया जाएगा। यहाँ पे डॉट गेंद आता हुआ 15 गेंदे और 3 रन की आवश्यकता। खेमा काफी खुश दिखता हुआ मोटी जुई का। श्रेयस भी यहाँ पे तालियों का आवाज सुनाते हुए, क्योंकि उनको मालूम है जीत के कगार के ऊपर खड़े हैं।
यहाँ से जीत काफी नजदीक है। दिल्ली काफी अभी नजदीक आ चुकी है। आने वाली 15 गेंदें, महज 3 रन की आवश्यकता। गेंदबाजी मार्ग के ऊपर गेंदबाज है प्रीतेश वर्तक। इस बार उठा के मारा, आएगा या छक्का नहीं आएगा? यस, डेफिनेटली छक्के के बदौलत मैच को फिनिश किया, जीत का परचम लहराया, झंडा लहराया। यहाँ पे मोटी जी टीम का बता दिया है हमें दम कम, कि किसमें कितना है दम ये बता दिया। कभी खुशी कभी गम, हम भी नहीं कम, ऐसे बताते हुए सामने वाली टीम दूसरी टीम को